म्हणजे नक्की चालले काय तेच कळत नाहीत. हे लोक एवढ्या ज्या कॉन्फिडन्सने सांगतात की आमच्या एवढ्या सीट येणार तेवढ्या सीट येणार. इलेक्शनचा माहोल, निवडणुकीचा जो माहोल आहे, तुम्ही आता बघितलं एवढं सगळं डिक्लेअर झालं, पण कुठे वातावरण असं वाटत नाही निवडणुकीचं. एवढं बाबा एवढी वर्ष ज्याची वाट बघत होतो आम्ही, ते घोडं गंगेत न्यायला असं म्हणायला काय हरकत नाही. खूप वर्ष लोक आतुरतेने या क्षणाची वाट बघत होते, कारण का जो ठाण्यात चाललेला भ्रष्टाचार आणि नगरसेवक नसल्यामुळे सरकारी जे अधिकारी आहेत त्यांची मनमानी चालली होती. तर कुठेतरी पुन्हा एकदा ठाणेकर मोठ्या आशेने बघतायत, त्याची सुरुवात तर पुन्हा एकदा झाली असं मला वाटतं. नक्कीच सर, पण ही प्रक्रिया जी संपूर्ण निवडणुकीची असेल ही पारदर्शक होण्यासाठी सरकार म्हणते की होईल, पण तुम्हाला कितपत कॉन्फिडन्स वाटतोय त्याच्यावर? मला अजिबात कॉन्फिडन्स नाही आहे, कारण का ह्यांचं चाललेलं आहे. आता तुम्ही बघितलं की ते बिहारचे ज्या निवडणुका पाहिल्या तर काय अवस्था आहे. मशीन सेफ नाही आहेत, व्हीव्हीपॅटच्या ज्या स्लिप्स आहेत त्या कचऱ्याच्या डब्यात मिळाल्या. म्हणजे नक्की चालले काय तेच कळत नाहीत. हे लोक एवढ्या ज्या कॉन्फिडन्सने सांगतात की आमच्या एवढ्या सीट येणार तेवढ्या सीट येणार. इलेक्शनचा माहोल, निवडणुकीचा जो माहोल आहे, तुम्ही आता बघितलं एवढं सगळं डिक्लेअर झालं, पण कुठे वातावरण असं वाटत नाही निवडणुकीचं. एवढं शांत आहे, सन्नाटा आहे, आपण असं म्हणतो. निवडणुका बोलला की जो जोश असतो तो जोश दिसत नाही आहे. एक जोश ठराविक लोकांमध्येच दिसतोय, कारण का त्यांचं ठरलेलं आहे की काय करायचं आहे ते. एवढं सगळी मेहनत करायची, सगळं करायचं, आणि ह्यांची जर सेटिंग झालेली असेल तर काय करायचं. नागरिकांच्या पण वोटिंगला काय अर्थ राहिलेला नाही असं मला वाटतंय. सर, फार वर्षापासून मराठी माणसाची एक जी इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, जेणेकरून जो मराठी टक्का आहे तो विभागला जाणार नाही. तर अशा वेळेला आज ही मराठी माणसाची इच्छा पूर्ण झालेली आहे. तुम्ही याचं येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्याचं कसं अवलोकन कसं करता आणि विश्लेषण कसं कराल? नक्कीच जी लोकांची इच्छा होती की मराठी लोकांची की दोन भावांनी एकत्र यावं, आणि आज ते स्वप्न साकार झालं. आमचं देखील स्वप्न होतं. आणि जो मराठी माणूस काय नुसता मराठी माणूस नाही आहे, जो बाळासाहेबांना मानणारा वर्ग आहे तो सर्व जाती धर्माचा आहे. ते सगळी लोकं खुश आहेत की नाही, नक्कीच या दोन भावांना सपोर्ट केला पाहिजे आणि दोन भावांना संधी दिली पाहिजे, आणि नागरिक नक्की देतील याची पूर्ण आम्हाला खात्री आहे. परंतु आता मी बोललो तसं पुन्हा या EVM मशीनमध्ये काय माहीत नाही, नागरिकांचं काम करतात. आता मागच्या वेळेला पण जे विधानसभेला आपण पाहिलं, नागरिकांची कामं केली, वोटिंग केली, पण ती वोटिंग कुठे गेली हेच आम्हाला कळलं नाही. कारण नागरिक बोलत होते आम्ही तुम्हाला वोटिंग केली. बरीचशी प्रात्यक्षिकं, परवा राजसाहेबांनी पण प्रात्यक्षिकं दाखवली. असो, आम्ही पुन्हा एकदा मोठ्या आशेने या मैदानात उतरलोय, आणि दोन भावांच्या मागे मुंबई ठाण्याचे नागरिक आहेत, मतदार आहेत, याची आम्हाला खात्री आहे. आणि पुन्हा एकदा काहीतरी चांगलं होईल अशी आम्ही आशा बाळगतो. सर, येणारे जे निवडणुका असतील त्या कशा प्रकारे, काय रणनीती असेल, कशा प्रकारे नागरिकांना सामोरे जाल, मतदात्याला काय तुम्ही आवाहन कराल? हे बघा, रणनीती कोण टी व्हीवरती असं काय सांगणार नाही. प्रत्येकाची रणनीती असते, ती कॉन्फिडेन्शियल असते, आणि जी काही रणनीती असेल ती बघू. आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे, बघू. आम्ही आमच्या परीने आम्ही सज्ज आहोत निवडणुकीसाठी. राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करू. आणि आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब आहेत, नेते, आणि त्याचप्रमाणे अभिजितजी पानसे आहेत, हे दोन ठाण्याचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बसून जे काही नियोजन करता येईल ते आम्ही सगळे करू.